शंकर मार्केट येथे गॅरेज चालवून आपला उदरनिर्वाह करणारे श्री अनिल विठ्ठल हिरणवाळे आणि श्री संतोष हिरणवाळे यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना जाहीर निवेदन दिले. हा हल्ला केवळ एका व्यवसायावर नसून तो फलटणच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर झालेला हल्ला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गुन्हेगारांवर तात्काळ खुनाचा प्रयत्न आणि मोक्का या अंतर्गत कारवाई करावी असा अल्टिमेटम या निवेदनातून देण्यात आला असून तपास संथ गतीने झाल्यास किंवा आरोपींना पाठीशी घातल्यास संपूर्ण फलटण शहर बंद ठेवून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तुमच्या लेखणीतनं एसपीचा जागा झाला पाहिजे आणि फलटणची व्यवस्था आहे. त्यांना पहिलं धोरण काढा डिपार्टमेंट काम देण्यात येईल आणि अधिकारी पोलिसला केली आणि शेतीमध्ये फिरेल या पद्धतीचं नियोजन 100% केलं जाईल. शुक्रवार पेठेकडून शंकर मार्केट गाडी 100च्या स्पीड नंतर त्यांना म्हणजे ह्या रोडवर म्हातारी माणसं पाठी पोरमध्ये लागतो. जर तुमचा दणका त्याला बसला तर त्या माणसाने कशासाठी तुमच्या चौकावर बाबायचं वेगळं बांधल्यानंतर त्यांच्यावर काटल्यापेक्षा आले आणि तुम्ही 10 मिनिटात तुम्ही आमच्या खुली हल्ला केला. किती वाजता हा प्रकार नेमका घडला? कारण 9च्या आसपास आमची वातावरण 9:10ला ते 9:10-20ला त्यांनी हल्ला केला. किती मुलं होती साधारण? 7-8 मुलं साधारण. आणि हा जो तुम्ही जो सांगितलं त्या अगोदर ती त्या रोडनी ये जा करत होती, किती वेळा करत होती? कालच्या दिवसभरात 7 ते 8 वेळा गेली होती. हां, म्हणून त्यांना सांगितलं बाबा तुम्ही कशासाठी एवढं फास्ट गाडी चालवता, हां, काय कारण. हां. तुम्ही त्यांना काय नंतर त्यांनी काय रिॲक्शन त्यांची काय होती? होती की त्याच्यामुळे त्यांचं संतुलन सगळं हे झालेलं होतं. ते ओळखीचं असून माझ्या तर ओळखीत नसलेलं करत. बरं, त्यांनी ती मुलं बोलवून आणली काय? हां. काय नेमकं त्यांच्या हातामध्ये काय होतं, काय घेऊन आले तुम्ही ज्यावेळेस मागं? लाकडं दाडकं होते, काही हाता बसलेलं सगळं. हां, परत खंडी वगैरे तसलं होतं चॉकलेट. हां. आणि बाटल्या भरल्या डोक्यात आणि विटाच्या गाडीने मारले. त्यावेळेस इतर काही नागरिक त्या ठिकाणी आले का? भरपूर जण आली होती. हां, पण प्रत्येकजण कसं शेवटी आता दोन्ही बघणार, बरं. वाचायलाही बघणार आणि वाचवायलाही बघणार. याबाबत पोलिसांमध्ये काय तुम्ही कंप्लेंट केली होती? अगोदर काय कंप्लेंट होती काय? पोलिसात अजिबात नाही कंप्लेंट मला आता आज केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे फास्ट ड्रायव्हिंग आहे ह्याच्यावर पोलिसांनी पण लगावला. या अगोदर तुमचं आणि त्यांचं काय पूर्वविमनस्य वगैरे? नाही नाही नाही, काय नाही, कसलं नाही. तुम्ही त्यांना ओळखतही नव्हता? नाही नाही नाही, कसलं नाही. तुम्ही काय करता नेमकं? माझं गॅरेज काम करतो. होंडाचं 2 व्हीलर गाड्या रिपेअर करतो. तुमचं स्वतःच गॅरेज आहे? स्वतःचं गॅरेज. कधीपासून या ठिकाणी काम करता? 15 वर्ष 16 वर्ष झाली. हो. याबाबत आता पोलिसांमध्ये काय तक्रार दिली आहे? केस केली आहे. जबाब वगैरे झाले काय? हा झालेली आहे. पोलीस प्रशासन आज तुमच्या दोन्ही सख्या भावांवरती एक जीव घेणा हल्ला झालेला आहे. याबद्दल प्रशासन तुम्हाला सहकार्य करते की नाही? कुठलं सहकार्य काय? कालपासून आज 12 ते 14 तास झालेत, अजून काय त्यांची हालचाल नाही. काल रात्री आमची सगळी पोरं तिथं घुसलीत तर तिथं पोलीस खाली उतरत नव्हते. ही यांचं पोलीस आहे. ही कुठली पद्धत आहे? म्हणजे सामान्य माणसाने जागावं का नाही? माझ्या आता भाऊ गळ्यातलं गेलेलं आहे, अंगठी गेलेली, मोबाईल गेलेला आहे, त्याच्यावर कोयत्यानी चॉपरनी वार झालेले. एवढं हुस्तवर प्रशासन काय करतंय आणि किती अजून प्रशासनात किती सहकार्य करावं? हे पण सांगितलं की आम्ही घरं दाखवतो तिथं येऊन. ह्याच्या केलं पाहिजे. ह्यांच्या त्यांनी होत नसेल त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही कायदा हातात घेतो.